नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत इतिहासाची क्विज। तुम्हाला पहिला प्रश्न विचारलाय की शिवभारत हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं योग्य उत्तर आहे परमानंद यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिलेला होता। दारा शुकोने कोणते संस्कृत ग्रंथ फारसीमध्ये भाषांतरित केले? त्याचं योग्य उत्तर आहे उपनिषदे। दारा शुकोने उपनिषदे फारसीमध्ये भाषांतरित केलेले होते। तुझुकी बाबरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? त्याचं योग्य उत्तर आहे तुर्की। आणि आपल्याला माहिती आहे की तुझुकी बाबरी हा बाबर याचा आत्मचरित्र असलेला ग्रंथ आहे। तुर्की भाषेमध्ये त्याने तो लिहिलेला होता। हुमायून नामा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे गुलबदन बेगम हिने हुमायून नामा हा ग्रंथ लिहिला। अकबर नामा आणि एन अकबरी हे ग्रंथ कोणी लिहिले? तर याचं योग्य उत्तर आहे अबुल फजल। रामचरितमानस हे काव्य कोणी लिहिलं? याचं योग्य उत्तर आहे बी तुलसीदास। सूरसागर हे काव्य कोणत्या भक्तीवर आधारित आहे? तर कृष्णाच्या भक्तीवरती सूरसागर हे काव्य आधारित आहे। आणि सूरदास हे जे काही संत होते त्यांनी हे काव्य त्या ठिकाणी लिहिलेलं होतं। पद्मावत या काव्याचे कवी कोण आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे मलिक मोहम्मद जायसी। इंद्रावती हे काव्य कोणी लिहिलं? तर नूर मोहम्मद यांनी हे काव्य लिहिलं। चित्रावली हे काव्य कोणी लिहिलं? त्याचं योग्य उत्तर आहे उस्मान यांनी चित्रावली हे काव्य लिहिलेलं होतं। धन्यवाद मित्रांनो, लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये।